स्वागत करताय दादांचं कुठल्या कॉलेजचे? आजपासून अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू होते। दिंडोरीमधून ही यात्रा जी आहे ती सुरू होते। अजित पवार गट जो आहे तो नाशिकमध्ये पोहोचलाय। तरी थेट दृश्य आपण पाहताय नाशिकमधली। आजपासून दिंडोरीमध्ये जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे आणि 24 दिवस ही यात्रा जी आहे ती चालणार आहे। आणि ही दृश्य जी आहेत ती आता आपण पाहताय। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचा ज्या ठिकाणी सभा होतात, रॅली निघते किंवा आणखीन काही इतर कार्यक्रम होतात तर त्या ठिकाणी गुलाबी रंगाचा वापर जो आहे तो आवर्जून केला जातो। आणि आता ही जनसन्मान यात्रा अजित पवार गटाचीच आहे, त्याच्यामुळे 24 दिवस ही जी जनसन्मान यात्रा सुरू राहणार आहे त्याच्यामध्ये जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि बस प्रामुख्याने जी तयार करण्यात आलेली आहे यात्रेसाठी ती सुद्धा गुलाबी रंगामधलेच पाहायला मिळते। आणि आता सर्वसामान्य लोकांच्या त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी अजित पवार या ठिकाणी घेत आहेत, त्यांच्याशी बोलतायत। आजपासून या यात्रेला सुरुवात होतीये। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाचं कॅम्पेन जे आहे ते पाहायला मिळतंय आणि दिंडोरीमधून आजपासून यात्रा जी आहे ती सुरू होते आणि यासाठी अजित पवार दिंडोरीमध्ये पोहोचलेले आहेत। आता आपण पाहताय की कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा गुलाबी रंगाचं जॅकेट घालून या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुढचे 24 दिवस ज्या ज्या ठिकाणी गुलाबी रंगाची ही बस किंवा कार्यकर्ते दिसतील त्यांच्याकडून सरकारी योजनांची माहिती जी आहे ती सर्वसामान्यांना दिली जाणार आहे। खास करून लाडकी बहीण योजना या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती दिली जाईल। आतापर्यंत सरकारनं काय काय योजना आणलेल्या आहेत त्या संदर्भात झालेली आहे। अजित पवार नाशिकमध्ये आता दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की निफाडच्या नर्सिंग कॉलेजच्या या सगळ्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादांचं जंगी स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। टाळ्या वाजवून या सगळ्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या दादांचं स्वागत करतायत आणि दादा देखील या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थिनीशी वार्तालाप करत, त्यांच्याशी गप्पा मारत आणि एकूणच त्यांना अभिवादन करत या ठिकाणी पुढे चाललेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा राजकीय असा दौरा जो आहे तो या निमित्तानं अजितदादांच्या वतीनं आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। नाशिकमधून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार हे नाशिकमध्ये विमानतळावर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेते ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, त्यासोबतच छगन भुजबळ हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी दादांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण बघतोय की या ठिकाणी या विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्या एकूणच उपस्थितीमध्ये दादांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। टाळ्या वाजून एकूणच या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या दादांचं स्वागत करतायत। राज्यामधल्या आजच्या या संपूर्ण सन्मान दौऱ्याची जोरदार राजकीय चर्चा आहे, कारण अजितदादा जे आहेत ते या ठिकाणी या सन्मान यात्रेला आजपासून नाशिकमधनं सुरुवात करतायत। खरं तर आपण बघतोय की दादांच्या या सन्मान यात्रेचं एक माहोल जो आहे तो नाशिकमध्ये तयार करण्यात आलेला आहे। दादांच्या सन्मान यात्रेमध्ये बाकीचे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, हे देखील या ठिकाणी आहेत। आणि आपण बघतोय की हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे सगळे नेते दादांसोबत या ठिकाणी या सन्मान दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। अजितदादा स्वतः या सन्मान दौऱ्यात सहभागी आहेत। तटकरे साहेब, अत्यंत महत्त्वाचा असा हा दौरा, आपण कसं बघताय नेमका या दौऱ्याकडे तटकरे साहेब? आपण बघितलं की जनसन्मान यात्रेची सुरुवात आज नाशिकच्या ऐतिहासिक भूमीमध्ये होत असताना प्रचंड असा प्रतिसाद तरुणांचा